अवघड, कठीण प्रसंग, क्लिष्ट प्रसंग हे प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. कधी ना कधीतरी आपल्याला त्याला तोंड द्यावं लागतं आणि तात्पुरतं का होईना, पण आपल्याला कधी-कधी ती कोसळण्याची भावना जी असते ती येते किंवा आपण त्याच्यातून आता बाहेर पडू शकत नाही आणि सगळ्या गोष्टी खूप जास्त आपल्याला ओव्हरवेल्मिंग होत आहेत किंवा आपण खूप जास्त अडकत चाललेलो आहोत आणि आता आपल्याला मोकळीच वाट दिसत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी कधी ना कधीतरी आपण प्रत्येकजण त्याला फेस करत असतो किंवा आपल्याला असं वाटतं की सगळे रस्ते बंद झालेले आहेत. पण हे फक्त वाटणं असतं. कारण आयुष्यामध्ये ना प्रत्येक वेळेला एक कुठलीही जी भावना असते ती तात्पुरती असते. ती पूर्ण आयुष्यभर तुमच्याबरोबर नसते. त्याच्यामुळे जरी त्यावेळेला वाटलं आपल्याला, तरीसुद्धा आपल्याला तिथल्या तिथे स्वतःला सांभाळण्याचं वचन देणं किंवा स्वतःला आपण त्या गोष्टीतून बाहेर काढणार आहोत हे सांगणं, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि हे जर झालं नाही ना, तर आपण त्या गोष्टीमध्ये जास्त अडकतो आणि त्याचा जास्त त्रास व्हायला लागतो. म्हणूनच आपण आज या विषयावरती बोलणार आहोत की अवघड प्रसंगातून मोकळी वाट कशी काढायची, अवघड प्रसंगात मध्ये स्वतःच्या मनाला उभारी कशी द्यायची आहे. तर नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला याच्यामध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात. प्रत्येक व्हिडिओचा विषय आपल्या मनाशी संबंधित आहे. तर आज आपण जे बोलतो आहे अवघड प्रसंगात मनाला उभारी देण्याबद्दल. तर आत्ता जर समजा तुम्ही कुठल्याही अवघड प्रसंगातून जाताय किंवा ह्याच्यानंतर कधीही आयुष्यामध्ये जेव्हा केव्हा तुमच्या आयुष्यामध्ये असं काही अवघड प्रसंग येतील की जिथे तुम्हाला कोसळण्याची भावना येते किंवा खूप जास्त आपल्यावरती सगळ्या गोष्टी डोक्यावरती आल्यात आणि आता आपल्याला मोकळी वाट दिसत नाही असं जेव्हा वाटायला लागतं, तेव्हासुद्धा आपल्याला थोडा वेळ स्वतःला देणं गरजेचं आहे. कारण काय होतं, आपण सतत त्याच गोष्टी मनामध्ये घोकत राहतो आणि मग आपल्याला सोल्युशन्स दिसत नाही. आपल्याला मोकळी वाट करण्यासाठी आधी शांत होणं गरजेचं असतं. जर आपण शांत आणि स्थिर असलो मनाने, तरच आपल्याला सोल्युशन्सकडे जाता येतं किंवा मोकळी वाट काढता येते. आपल्याला प्रॉब्लेम्समधून बाहेर पडण्यासाठी ताकद मिळते. त्यामुळे आपल्याला इथे एक गोष्ट समजणं गरजेचं आहे की ही आपल्या आयुष्यातली एक फेज आहे. हा एक प्रसंग आहे ज्याचा परिणाम आपल्यावरती होतो आहे आणि तो तात्पुरता आहे. तो पूर्ण आयुष्यभर नसणार आहे. म्हणजे आता वर्षभरानंतर, 2 वर्षानंतर मी या गोष्टीचा विचार केला तर मला वाटेल अरे हे काही क्षुल्लक होतं किंवा ते फारसं नव्हतं, आपल्याला जमू शकणार होतं, पण आपण उगाचच त्यावेळेला इतके रडत राहिलो किंवा आपण त्याच्यामध्ये अडकत राहिलो असं वाटू शकतं. त्याच्यामुळे आत्ता हा विचार आपण केला पाहिजे की हे जे काही घडलेलं आहे किंवा आत्ता जो काही त्रास होतोय हे माझं पूर्ण आयुष्य नाही आहे. हा माझ्या आयुष्यातला एक टप्पा आहे, एक फेज आहे ज्याच्यातून मला बाहेर पडण्यासाठी स्वतःला तयार करायचं आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची इथे ही आहे की आपण जे काही घडलंय ना आत्ता सध्या, जो कुठला प्रसंग असेल तो विश्वासघाताचा असू शकतो, कोणीतरी सोडून गेलेला आहे, कोणीतरी मानसिक त्रास तुम्हाला देत आहे, कोणीतरी तुमच्यावरती टीका करत आहे, तुम्हाला कुठलं तरी अपयश आलेलं आहे, एखादी गोष्ट हातातून निसटून जाते असं वाटतंय, काहीही असू शकतं. तर ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये जे काही तुम्ही स्वतःला सतत नेगेटिव्ह सांगता आहात ना, ते त्याच्यावरती आधी आपलं लक्ष राहिलं पाहिजे की आपण जे काही घडलेलं आहे ते का घडलंय, कसं घडलंय, किती वाईट घडलेलं आहे आणि घडलंय तर आता काहीच होऊ शकत नाही, पुढे सगळंच बंद झालंय असं सांगणार आहोत स्वतःला, की आपण स्वतःला त्याच्याऐवजी काही पॉझिटिव्ह गोष्टी सांगणार आहोत. जर आपण आत्ता जे आपण बोललो ते जे नेगेटिव्ह गोष्टी जे घडलंय त्याच्याबद्दल जे नेगेटिव्ह गोष्टी जर आपण सांगत राहिल्या, उगाळत राहिल्या आपल्या मनाशी, तर त्याने आपण अडकून जातो त्या प्रसंगामध्ये आणि जे आपण म्हटलो की कोसळल्याची भावना असते किंवा अचानक एकदम सगळं अडकल्याची भावना असते, ती त्या नेगेटिव्ह सेल्फ टॉकमधून आलेली आहे. मग सगळ्यात आधी लक्ष पहारेकऱ्यासारखं आपल्याला आपल्या मनावर ठेवायचे की त्या प्रसंगाबद्दल, त्या त्रासाबद्दल आपण नेगेटिव्ह मेसेजेस देत आहोत, किती वेळा देतो आहोत. एकदा दिले ठीक आहे, 2दा दिले, पण ते पुन्हा पुन्हा जर आपण देत असू तर त्याच्यावरती आपलं लक्ष राहिलं पाहिजे आणि त्याच्याऐवजी आपल्याला काही चांगल्या वास्तविक गोष्टी ज्या आहेत, लॉजिकल आहेत, स्वतःला प्रेरणा देणाऱ्या आहेत त्या सांगितल्या पाहिजेत. म्हणजे जे आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी बोललो की हे एक फेज आहे, हा एक टप्पा आहे, हा एक मुद्दा झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आपल्या प्रत्येकामध्ये लढण्याची ताकद आहे जी नैसर्गिक आहे आणि त्या ताकदीवरती माझा विश्वास आहे. ती ताकद सगळ्यांमध्ये आहे तशी माझ्यामध्येही आहे. त्याच्यामुळे आत्ता जरी मला कितीही कठीण वाटत असलं, त्रासदायक वाटत असलं, तरीसुद्धा मी त्याच्यातून मार्ग काढणार आहे. वेगवेगळे जे ऑप्शन्स आहेत, काय काय असू शकतात त्याचा मी विचार करेन आणि
त्याच्यातून मार्ग काढण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. माझा स्वतःवर विश्वास आहे, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. सेल्फ ट्रस्ट हा सगळ्यामध्ये महत्त्वाचा आहे. जर स्वतःमध्ये विश्वास असेल तर 10 चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. त्याच्यामुळे इथे आपण स्वतःला हे सांगणं गरजेचं आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, आपण मनाला स्थिर आणि शांत करणं त्यावेळेला हे गरजेचं आहे, की मी स्वतःला सांभाळू शकतो हे सांगणं स्वतःला, की जरी आत्ता माझ्या आजूबाजूला कोणी नाही आहे किंवा तितका सपोर्ट मला नसला तरीसुद्धा मी समर्थ आहे, मी सशक्त आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी स्वतःला सांभाळू शकतो हे सांगणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते पुन्हा पुन्हा सांगा. नेगेटिव्ह गोष्टी पुन्हा पुन्हा सांगण्याऐवजी ह्या चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्यात ना तर त्याचा जास्त फायदा होणार आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट, मी सशक्त आहे हे सांगणं स्वतःला, आणि मी समर्थ आहे, जे काही आहे त्याला तोंड देण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, चांगल्या पद्धतीने तोंड देण्याची, त्याच्यातून बाहेर पडण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, माझा स्वतःवर विश्वास आहे, ही गोष्ट स्वतःला सांगितली पाहिजे. पुढचा मुद्दा हा आहे की मन शांत करण्यासाठी मला काय काय करता येऊ शकतं. मग ज्याच्यामध्ये दीर्घश्वसन आहे, ओमचा उच्चार, ओम चॅन्टिंग ज्याला आपण म्हणतो ते आहे, एखादा मंत्र ज्याने आपल्याला शांत वाटतंय तो आपण ऐकणं असेल, किंवा ह्याच्या व्यतिरिक्त म्युझिकचा वापर करणं असेल, ज्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल म्युझिक, कुठलाही शब्द किंवा कुठल्याही भावना नाही आहेत, जस्ट आपल्याला शांत आणि छान वाटतं आहे. गायडेड मेडिटेशन्स आहेत. मी एक ऑडिओ टाकलेला होता, ह्याच्यामध्ये चॅनलवरती पोस्ट केलेला होता. त्या ऑडिओमध्ये मी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. तो फक्त शांत बसून ऐकला तरी त्यानेही शांत वाटायला मदत होते. काही पॉझिटिव्ह मेमरीज आहेत त्या लिहून काढणं आहे. निसर्गाशी जोडलं जाणं, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं, स्वतःशी संवाद साधणं, स्वतःमधल्या चांगल्या गोष्टींचं स्वतःला आठवण करून देणं, की याच्या आधी कठीण प्रसंग आल्यानंतर मी स्वतःला कसं सांभाळलं होतं, किंवा मला स्वतःची कशी नव्याने ओळख झाली होती, माझ्यामध्ये काय चांगले गुण आहेत हे मला कळलं, आणि त्या आधारावरती मी बऱ्याच गोष्टींना तोंड दिलं आत्तापर्यंत, तर तसं मी आत्ताही देऊ शकतो, ह्या गोष्टींची आठवण स्वतःला करून देणं. आणि जे मन शांत करण्यासाठी आत्ता आपण बोललो, मन शांत आणि स्थिर करण्यासाठी ते जास्त वापरणं. म्हणजे कठीण प्रसंग, अवघड प्रसंग जेव्हा चालू असतात तेव्हा मन शांत करण्याची सगळ्यात मोठी गरज तुमच्या शरीराला आणि मनाला असते. त्यामुळे दिवसभरामध्ये त्याच्यासाठी किमान तुम्ही अर्धा तास काढणं गरजेचं आहे. दिवसातून 3 ते 4 वेळा 10-10 मिनिटासाठी ह्या गोष्टी करत राहणं आणि आपलं मन शांत करणं, किंवा त्या मनावरचं जे ओझं आहे, वारंवार येणाऱ्या नेगेटिव्ह थॉट्समुळे येणारा थकवा आहे, तो दूर करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या रिलॅक्सेशन टेक्निक्सचा उपयोग होतो. आपल्या चॅनलवरती रिलॅक्सेशन टेक्निक्सचा जे हे आहे, वर्गीकरण आहे, जी कॅटेगरी आहे, प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 व्हिडिओज नक्की मिळतील. त्यातलं कुठलंही तुम्ही 1 ते 2 टेक्निक्स वापरू शकता अगदी रोजच्या रोज, म्हणजे तुमचं मन शांत व्हायला त्याने खूप मदत मिळेल. जर्नलिंगवरती पण एक व्हिडिओ आहे की मन शांत करण्यासाठी लिखाणाचा कसा वापर करायचा, ते एक उत्तम साधन आहे. तर त्याचाही योग्य पद्धतीने कसा वापर करायचा ह्याची माहिती तुम्हाला मिळू शकेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर ह्या गोष्टी आपल्याला मन शांत आणि स्थिर करण्यासाठी करायच्या आहेत. आणि जे आता थोड्या वेळापूर्वी आपण जे मुद्दे बोललो ते हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. आणि आता सध्या जर तुम्ही एका कठीण फेजमधनं जात असाल तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. प्राणायाम ह्या गोष्टीला दुसरा पर्याय नाही. त्याच्यामुळे कंपल्सरी अगदी रोजच्या रोज तुम्ही दीर्घश्वसन किंवा कुठलाही एक प्राणायाम, अनुलोम विलोम असू शकतो, तर तो तुम्ही रोजच्या रोज दिवसातून 2दा, कमीत कमी 2दा, एक 10 ते 15 मिनिटासाठी केलात तर त्याने तुम्हाला ऑक्सिजनची मात्रा वाढते. शरीरामध्ये तुमचं जे निगेटिव्ह हार्मोन्स आहेत त्याच्यावरती, म्हणजे ते रिलीज न होता पॉझिटिव्ह हार्मोन्स रिलीज होण्यासाठी शरीर सज्ज होतं, तयार होतं. आणि मन शांत राहण्यासाठी, नेगेटिव्हिटी कमी होण्यासाठी त्याची खूप जास्त मदत होते. थकवा भरून काढण्यासाठी त्याची मदत होते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहावी यासाठी शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.